नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 25 फेब्रुवारीचा हा भाग तुम्ही ऐकत आहात। आजचा भाग न प्रेक्षकांनो अतिशय सुरेख दाखवलाय। संपूर्ण भागामध्ये जीवा आणि काव्या या दोघांचं संभाषण एवढं अप्रतिम ऐकवलं ना त्यांनी की मला राहावलंच नाही। म्हटलं आधी या मालिकेचा रिव्ह्यू द्यावा आणि नंतर मग घरोघरीचा द्यावा। तर बघा सुरुवातीला काय झालंय, काव्याला या सगळ्या बायका फोर्स करतात की मंगळसूत्र गळ्यातनं काढायचं नाही। काव्या तिच्या आईला म्हणते, अगं आई तू तरी असं बोलू नकोस। काव्याला तिची आई म्हणते, बेटा अशी चूक करू नकोस असं बोलते आई आणि आरुषीला घेऊन तिथून निघून जाते। आता यांनी थोडासा ब्रेक घेतलाय वाटतं प्रेक्षकांनो, काय करावं काय नाही हे कोणाला काही सुचेना सुधरेना, प्रत्येक जण आता पांगलाय। काव्या त्या मंगळसूत्राकडेच बघते। आता तिथे जीवा आलाय, हरलेला थकलेला, प्रेमामध्ये बळी गेल्यावर कसं वाटतं प्रेक्षकांनो या दोन्ही कपलकडे बघितल्यावर कळतं। जीवा काव्याला बघते आणि तिला असं झालंय काय करू आणि काय नाही। इथे ना एक सुंदर गाण्याची ओळ त्यांनी ऐकवली आहे। काव्या आणि जीवा एकमेकांकडे बघत असताना अतिशय सुरेख डायरेक्शन दाखवलंय आज। जीवा आणि काव्या दोघं समोरासमोर आले, तिथे अनोळखी ही तुझी नजर कसा मी तुला ओळखू असं एक छोटंसं त्यांनी ध्रुवपद ऐकवलंय। आता काव्या जीवाला मिठी मारायचा प्रयत्न करते तेव्हा जीवा तिला लांब करत असतो। काव्या रडते आणि म्हणते, जीवा जीवा का नाही आलास रे लवकर तू? अरे प्रत्येक मिनिटाला प्रत्येक विधीला मी तुझी आठवण काढत होते रे। जीवा हे काय होऊन बसलं रे आपल्या आयुष्यात, हे काय होऊन बसलंय? काव्या खूप रडतीये जीवाकडे बघून। जीवाला तर बिचाऱ्याला रडता पण येत नाहीये, शेवटी तो बिचारा माणूस आहे ना। आता ही काव्या त्याला पुढे म्हणते, जीवा चुकलं रे माझं, मी गमतीमध्ये फोन काढून घेतला तुझ्याकडनं आणि तुला छोटीशी शिक्षा करायला गेले तर मला मोठी शिक्षा मिळाली रे जीवा, खरंच खूप मोठी शिक्षा मिळाली आहे मला। काव्या खूप रडत असते प्रेक्षकांनो, अतिशय उत्कृष्ट अभिनय केलाय काव्याने। काव्या पुढे म्हणते, जीवा जो थोडासा लवकर आला असतास ना तर हे सगळं अनर्थ टाळता आला असता रे। जीवा निस्तब्ध होऊन काव्याकडे बघतोय। काव्या म्हणते, जीवा तिकडे तू ताईला सोडवायला गेलास आणि मी इकडे अडकले रे जीवा, मी आता अडकलीये रे, पुरती अडकलीये मी। ती आता जीवाच्या छातीवरती असं जोरजोरात मारते आणि म्हणते, मी पाया पडते तुझ्या जीवा, मला या लग्नामध्ये कायमचं अडकायचं नाहीये, प्लीज प्लीज जीवा मला सांग मी काय करू जीवा। जीवा असाच बघत असतो प्रेक्षकांनो काव्याकडे। काव्या खूप रडते आणि म्हणते, सांग ना रे जीवा काय करू रे मी। काव्या सारखी रडते धाय मोकलून। आता जीवा एकच शब्द बोलतो, तो काव्या आपल्याबद्दल घरच्यांना सांगितलंस? काव्या आता त्याच्याकडे एकदम स्तब्ध होऊन बघते आणि म्हणते, नाही जीवा, अरे तशी परिस्थितीच नव्हती रे। अरे तुला माहितीये का काय झालं इथे? अरे जीवा तुला माहित नाही, ताई गायब झाल्यानंतर अचानक या सगळ्यांनी तुझ्या भावासमोर मला उभं केलं रे, मला लग्न करावं लागेल असं सगळे मला बळजबरी करत होते, मला काहीच करता नाही आलं रे जीवा, खरंच मला काही करता नाही आलं। पण जीवा मात्र त्याच्या एका प्रश्नावर ठाम आहे। जीवा पुन्हा म्हणतो, काव्या तू आपल्याबद्दल घरच्यांना सांगितलंस की नाही? मग आता काव्या म्हणते, जीवा ऐक ना रे माझं, ऐक ना। आता ती त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत असते, त्याला असं जवळ घ्यायचा प्रयत्न करते तेव्हा जीवा तिचा हात जोरात झटकतो। काव्या आता घाबरते जीवाला। जीवा काव्याला दूर करायचा प्रयत्न करत असतो। काव्या म्हणते, अरे जीवा ऐक ना रे माझं, ऐक ना, हे सगळेजण एकच रट लावत होते रे, पार्थचं लग्न लावा, काहीही झालं तरी आज लग्न लागलंच पाहिजे पार्थचं, मला काही बोलूच दिलं नाही रे कोणी जीवा, ऐक ना रे माझं। जीवा पुन्हा तेच विचारतो, काव्या तू आपल्याबद्दल घरच्यांना सांगितलंस का? काव्या एक सेकंड शांत बसते आणि पुन्हा जीवाच्या जवळ जाऊन म्हणते, जीवा तुला कळत नाहीये का मी काय बोलते? असं काय करतोय रे? अरे ऐक ना माझं। अरे जीवा तुला काय वाटतं, मी या सगळ्याला विरोध नसेल केला का? अरे तुझ्या भावाचं लग्न व्हावं म्हणून या सगळ्यांनी माझा बळी दिला रे जीवा। अरे खरंच ते यशवंत काका म्हणाले की तुम्हाला जर या गावातून निघायचं असेल तर तुमच्या पुढे दोनच पर्याय, एक तर गोळी खा, नाही तर वाजत गाजत इथून मिरवणुकीत जा। मला जबरदस्ती हे लग्न करवण्यात आलं रे माझं, मला तूच सांग तुझ्या आई बाबाची आणि नातेवाईकांची पाठवणी कशी करायची असं म्हणत होते रे हे सगळे मला, मी काय करणार होते रे जीवा अशा वेळेला, मला तूच सांग मी काय करणार होते। आता जीवा निशब्द झालाय, जीवाला समजत नाहीये ही अशी का बोलतेय, कारण जीवाच्या मनात काहीतरी वेगळं चाललंय।
काव्या म्हणते, जीवा मी त्यावेळेला जर काही वेगळं बोलले असते ना तर खूप त्रास झाला असता रे बाबांना. गावकऱ्यांनी आम्हाला सगळ्यांना मारून टाकलं असतं. मी जर बोलले असते ना आपल्या नात्याविषयी तर आम्ही कोणी शिल्लकच नसतं रे जीवा. मग आता जीवा तिला एकच शब्द बोलतो आणि म्हणतो, म्हणून तू मला मारून टाकलंस काव्या. आता काव्या त्याच्याकडे बघते आणि आता रडायलाच लागते, कारण काव्याने जे केलंय ना ते सगळं वेगळ्याच नजरेने जीवाने बघितलंय. मी म्हटलं होतं ना प्रेक्षकांनो की यांचा गैरसमज होईल, पण जीवा जे काही बोलतोय ना ते एक शब्द खरा. काव्या, काव्या तू खून केलास ग आपल्या प्रेमाचा. त्या होमाभोवती सप्तपदी चाललीस ना, त्या प्रत्येक सप्तपदीला तू मला फेकून दिलंस ग त्या होमामध्ये. काव्या, काव्या कशी बघते बघा आता जीवाकडे. आता जीवा खूप चिडतो आणि तिच्या कानाखाली मारायला म्हणून हात उगारतो. आता काव्या घाबरते खूप जीवाला. जीवा म्हणतो, मला आत्ता या क्षणाला तुझ्या जोरात कानाखाली माराविषयी वाटते काव्या. काव्या म्हणते, जीवा काय झालंय तुला. आता बघा प्रेक्षकांनो, मला ना जीवाचं बोलणं खूप आवडलंय आज. तुम्ही जीवाच्या मताशी सहमत आहात का मला कमेंट करून नक्की कळवा. आता काव्या अशी बघतच राहते जीवाकडे. जीवा दातोट खातोय पण स्वतःला खूप मागे करतो तो आणि म्हणतो, माझे संस्कार आहेत ना ग, त्यामुळे ते रोखतायत मला तुझ्यावर हात उचलण्यापासनं. मुलगी आपल्याशी कसंही वागो पण आपण मुलीवर हात उगारायचा नाही. अगं ए मूर्ख मुली, अगं तुला काही अक्कल आहे का. नको तेव्हा आगाऊपणा करतेस, विचारलं नाही तेव्हा तुझं मत देतेस, नको तिथे सतत शहाणपणा करत असतेस ना काव्या तू. अगं आत्ता या क्षणाला का नाही बोललीस तू. का नाही बोललीस की तुझं या जीवावर जीवापाड प्रेम होतं म्हणून. का नाही बोललीस सगळ्यांना काव्या. अगं आपलं एकमेकांवर प्रेम होतं ते. काव्या म्हणते, जीवा कारण त्या क्षणाला माझे बाबा सगळ्यांसमोर माझ्या पाया पडले रे. काय करणार होते मी त्यावेळेला. माझ्या मामाने माझ्या समोर हात जोडले. अरे जीवा, आई रडत होती. आजी म्हणाली की मी स्वतःला संपवून घेईल, मला मरायची वेळ येईल, मामा मामींना घराच्या बाहेर निघता येणार नाही, आम्हाला या गावात राहता येणार नाही असं सांगत होते ते मला. मी काय करणार होते जीवा. अरे गावातली लोक मारून टाकतील असं मामा सांगत होता मला. या सगळ्या लोकांना मारून टाकतील लोक, सगळी लोक मारून टाकतील असं बोलत होते रे मला सगळे. काय करणार होते मी जीवा अशा वेळेला, सांग तू काय करणार होते मी. अरे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे माझे बाबा सगळ्यांसमोर चार चौघात लाचार झाले होते जीवा. तुझी आई जखमी झाली होती, अशा वेळेला काय करणार होते मी. दौलत मामा माझ्याकडे येऊन पाया पडला आणि म्हणाला माझ्या मीनूचं लग्न मोडेल. काय करणार होते मी जीवा, सांग बघ माझ्याकडे, बघ जीवा, सांग मला काय करणार होते रे मी. तू असता माझ्या जागेवर तर काय केलं असतंस तू जीवा. तेव्हा जीवा तिला उत्तर देतो, मी स्वतःला संपवून टाकलं असतं अशा वेळेला, पण हे लग्न मी केलं नसतं, कारण काव्या माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे. आता असं बोलून तो काव्याला लोटून देतो आणि म्हणतो, काव्या मी शेवटच्या श्वासापर्यंत लढलो असतो ग, अगं पळून गेलो असतो, लपलो असतो, पण कोणाला तरी समोर बसवलं असतं, कोणाला तरी सांगितलं असतं, कन्व्हिन्स केलं असतं, सांगितलं असतं की माझं या मुलीवर जीवापाड प्रेम आहे, मी नाही राहू शकत तिच्याशिवाय, पण काहीही झालं असतं तरी हे लग्न केलं नसतं काव्या. वा, सुरेख दाखवलाय प्रेक्षकांनो आजचा भाग. तर आता काव्या म्हणते, जीवा तुला काय वाटतं रे, मी प्रयत्न केले नसतील का. अरे खूप प्रयत्न केले रे जीवा, मी सगळ्यांच्या पाया पडले, कुणापुढे न झुकणारी ही काव्या मोहिते सगळ्यांच्या पाया पडत होते रे मी, सगळ्यांच्या एकूण एक लोकांच्या पाया पडले रे जीवा. प्रत्येकाला पाया पडून सांगत होते मी की मला नका अडकवू या लग्नामध्ये, मला नाही करायचं हे लग्न, पण तरी सुद्धा माझं कोणी नाही ऐकलं रे. प्रत्येक वेळेला मी फक्त तुझा विचार करत होते, सारखं वाटत होतं मला आत्ता माझा जीवा येईल, आत्ता माझा जीवा येऊन सगळ्यांना सगळं सांगेल. काय करणार होते जीवा मी त्यावेळेला, तूच सांग मला. अरे जीवा, देवाच्या नावापेक्षाही मी तुझ्या नावाचा जप करत होते रे जीवा, विश्वास ठेव रे माझ्यावर. जीवा आता तिचा हात झटकून टाकतो. काव्या तरी पण म्हणते, जीवा ऐक न रे, ऐक ना मी काय बोलते, असं नको करूस रे, नको वागूस ना रे माझ्याशी असं. जीवा अरे त्या बायका माझ्या आईच्या तोंडाला काळं फासणार होत्या रे, सगळीकडून अडकवलं रे मला या सगळ्यांनी, मी काय करणार होते जीवा, सांग ना मला. एका क्षणात आपल्या प्रेमाचे आणि माझ्या स्वप्नाचे तुकडे तुकडे झाले रे, तुकडे झाले जीवा. आता काव्या इतकं मजबुरीने बोलते प्रेक्षकांनो, दोघांचेही मुद्दे अगदी बरोबर आहेत, पण परिस्थितीने या दोघांनाही कसं आणि कुठल्या एकमेकांपासून वेगळं केलं प्रेक्षकांनो. काव्या म्हणते, जीवा मला खरंच मरून जावंसं वाटतंय. मग आता जीवा म्हणतो,
आत्ता मरायच्या ऐवजी तेव्हा मेली असतीस ना तर बरं झालं असतं काव्या. अगं लग्न नसतं झालं ना काव्या, पण तुला आपलं प्रेम सोडून सगळ्यांना वाचवायचं होतं ना. तुला तुझ्या आईवडिलांना, माझ्या आईवडिलांना, आई बाबाला, विनूला, सगळ्यांना वाचवायचं होतं ना काव्या. पण फक्त तुला आपलं प्रेम वाचवायचं नव्हतं ना. आपलं प्रेम दिसलं नाही का ग तुला काव्या. काव्या निशब्द होऊन आता जीवाकडे बघतीये. आता जीवा म्हणतो, काव्या आपलं प्रेम मेलं ग, मेलं. अगं मी तुझ्या जागी असतो ना तर काव्या त्याला बोलू देत नाही आणि म्हणते तू सुद्धा तेच केलं असतंस जीवा. आता जीवा 1 मिनिट शांत बसतो आणि म्हणतो नाही, मी असं नसतं केलं. आता बघा त्यांनी मध्ये पार्थचा सीन घेतलाय. आता पार्थवर सध्या काय सिच्युएशन आली आहे. खरं तर प्रेक्षकांनो, आपण या जमान्यातले आहोत, त्यामुळे आपण या सगळ्या रूढी परंपरा या सगळ्या गोष्टी मानतच नाही. मुळात ही गोष्ट आपल्याला हजम नाही झाली आहे की हे असं कधी कुठल्या गावात होऊ शकतं का. ओके ठीक आहे, आता मालिकेची कथाच तशी आहे. कुठल्या तरी हिंदी मालिकेवरून त्यांनी रिमेक घेतलाय, त्यामुळे हे सगळं त्यांना इथे असं प्रेझेंट करावंच लागणार आहे. पण या मालिकेत मी तुम्हाला पहिल्यापासून सांगते, कलाकारांनी जे काही कलाकृती दाखवली आहे, जी काही त्यांची परफॉर्मन्स दाखवली आहे ना, खरंच या गोष्टीला त्यांनी जिवंतपणा आणलाय प्रेक्षकांनो. हे तर तुम्हाला मानावंच लागेल. अतिशय अप्रतिम दाखवलेलं आहे प्रत्येकाचे कलाकारांचे हावभाव, त्यांची ऍक्टिंग. आता पार्थ ते हार वगैरे काढून टाकतो आणि त्याला सतत नंदिनीचा चेहरा आठवतोय. नंदिनी जे काही बोलली आहे आत्ता येऊन ते सगळं त्याला आठवतंय. नंदिनीने त्याच्यावर दाखवलेला विश्वास, रम्याचं आणि त्याचं एवढं सगळं होऊन सुद्धा नंदिनीने त्याच्याशी लग्नाला दिलेला होकार, हे सगळं आठवून पार्थला आता खूप गुन्हेगार असल्यासारखं वाटतं. इथे पुन्हा त्यांनी एक गाणं ऐकवलंय पार्थच्या या सिच्युएशनवर आणि जे नशिबात होतं ना तेच घडतं हे म्हणतात ते खरंय. आता जोड्या बदलल्यात, पण आता इथून पुढे ना मालिकेचं कथानक खूप सुंदर दाखवतील ते. काव्या आता जीवाला म्हणत असते, मला सगळं कळतंय जीवा, इथे प्रत्येकाला वाचवण्यासाठी मी काय धाडस दाखवलं ना तुला माहित नाहीये. अरे जीवा, पार्थ जेव्हा मला भेटायला आले ना तेव्हा ते मला हेच म्हणाले की आपण इथून निघून जाऊया आणि इथून निघून हे नातं बंधनं आपण सगळे झुगारून देऊ शकतो. पार्थला सुद्धा पटलं म्हणून त्यांनी हे लग्न केलं. जीवा विश्वास ठेव रे माझ्यावर. अरे मी हे लग्न नाही मानत. जीवा म्हणतो नाही मानत ना. आता काव्या म्हणते हो रे बाबा, मी फक्त तुझ्यावर प्रेम करते. जीवा म्हणतो खरंच तू माझ्यावर प्रेम करतेस, मग मी सांगितलं तसं करशील काव्या. काव्या म्हणते हो, तू सांगेल तसं करेल, वाटेल ते करेल मी जीवा. मग जीवा म्हणतो काढ ने हे मंगळसूत्र आता मात्र काव्यावर आभाळ कोसळलंय, कारण आत्ताच तिची आई तिला इमोशनल ब्लॅकमेल करून गेली आहे की काही झालं तरी मंगळसूत्र काढायचं नाही. आता पडली ना पंचायत बिचारीला. आता ती काहीच बोलत नाही आणि शांत बसते, रडायला लागते. जीवा तिच्याकडे खूप वेळ बघतो आणि आता जीवा म्हणतो अगं काढ ना ते मंगळसूत्र. काव्या चल बाहेर, आपण सांगू बाहेर सगळ्यांना की जीवाचं आणि काव्याचं एकमेकांवर प्रेम आहे. काव्या आठवतंय ना तुला. अगं मी फोटो पाठवणार होतो तुझ्या बाबांना आज. अगं गमतीत बोललो मी. अगं पण तेव्हा गमतीत बोललो, पण आपण आता वेळ नाही घालवायचा आहे. अजूनही वेळ हातातनं गेली नाहीये आपल्या काव्या. अगं आपण आत्ता पाठवू तुझ्या बाबांना फोटो. काय झालं, काढणे हे मंगळसूत्र. आता काव्या ते मंगळसूत्र काढत नसते तेव्हा जीवा म्हणतो काव्या कशाला घाबरतेस, मी आहे ना, चल मी येतो तुझ्या बरोबर. सांगू सगळ्यांना की आम्ही हे लग्न मानत नाही. काढ ते मंगळसूत्र काव्या, काढ ते मंगळसूत्र. आता मात्र काव्या एकदम शांत बसली आहे, ती जीवाला काही उत्तरच देत नाहीये. काव्या जीवाला म्हणते नाही जीवा, मी हे मंगळसूत्र काढू शकत नाही. मग जीवा म्हणतो असं कसं बोलतीयस तू, आत्ता बोललीस ना की तू हे लग्न मानत नाहीस, का तू हे लग्न मंगळसूत्र खरं वाटायला लागलं का काय काव्या. अगं वेडी झालीस का, काय चाललंय तुझं, मी सांगेल सगळ्यांना, ऐक माझं. अगं चल बाहेर, मी सांगतो सगळ्यांना. काव्या म्हणत असते माझं ऐक ना तू जीवा, माझं ऐक. का आता जीवा तिच्यावर ओरडतो आणि म्हणतो काय ऐकू तुझं, काय ऐकू, मला काही ऐकायचं नाहीये काव्या. जीवा आता रडायला लागतो आणि म्हणतो काव्या अगं आपलं एकमेकांवर प्रेम आहे, तुला का कळत नाहीये. अगं इतके दिवस सांगायचं नाही घरी कोणाला, आपलं करिअर वगैरे हे सगळं ठीक होतं ग आतापर्यंत. अगं काव्या या क्षणाला आपलं नातं आठव, आपलं प्रेम आठव. अगं हे बघ, तू माझी असून सुद्धा तू विसरतीयस की तू माझी आहे आणि आत्ता पण तुला मी चल म्हणतोय तर तू यायला तयार नाहीयेस माझ्यासोबत.
तुझ्या या वागण्याचा जो काही अर्थ काढायचा आहे ना तो मी काढलाय. काव्या आता त्याला हात लावते तेव्हा जीवा जोरात तिचा हात झटकतो आणि म्हणतो, नाही, यापुढे मला हात लावायचा प्रयत्न करू नकोस. आता तू यापुढे माझ्यासाठी माझी काव्या शिल्लक राहिलेली नाहीये. आणि आता मी सुद्धा तुझ्यासाठी तो जीवा नसेल जो तुझ्या एका हक्केवरती तुझ्यासाठी सगळं जग सोडून यायचं, स्वतःला ओवाळून टाकायचं ग तुझ्यावर. आता तो जीवा राहिलेला नाहीये काव्या. यापुढे तू माझ्यासाठी. आता तो 1 सेकंड थांबतो आणि म्हणतो, मेलीस माझ्यासाठी तू काव्या, कायमची मेलीस. काव्याच्या लक्षात आलंय आता होत्याचं नव्हतं झालंय. जीवा म्हणतो, आता लक्षात आलंय माझ्या. अगं तू तुझा मार्ग निवडलाय काव्या. माझी इच्छा नसताना मला तुला रोज बघावं लागणार आहे काव्या. यापुढे आता तू माझी वहिनी होणार ना. तू आता माझ्या मोठ्या भावाची बायको आहेस. मिसेस काव्या पार्थ देशमुख आहेस तू. असं म्हणल्यावर आता काव्याला असं वाटतंय जणू काही हे म्हणजे ही भूकंप व्हावा आणि त्या धरणीमध्ये ती सामावून जावी अशी तिची रिॲक्शन आहे. प्रेक्षकांनो, काय सॉलिड दाखवलाय आजचा भाग त्यांनी. खरंच अप्रतिम. या दोघांचं दुःख या दोघांनाच माहिती. कोणाला बिचारे बोलू सुद्धा शकत नाहीयेत. आता काव्या नुसती अशी बघत राहते जीवाकडे आणि जीवा काव्याकडे. आणि हा भाग त्यांनी इथे संपवलाय. काय सुंदर दाखवलं ना या दोघांचं बोलणं. मला राहवलं नाही गेलं. म्हटलं चला आधी आता या मालिकेचा रिव्ह्यू द्यावा आणि नंतर घरोघरीचा द्यावा. नक्की घरोघरी बघायला विसरू नका आपल्या दुसऱ्या चॅनलवर. हा भाग कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि प्लीज प्रेक्षकांनो, ज्यांनी चॅनल नसेल सबस्क्राईब केले त्यांनी आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा. येणारे भाग जबरदस्त असणार आहेत. तर आता हे पुढे देशमुख साहेब का कोण आहेत ते बळजबरी करताय नंदिनीला की तू आता इथून जायचं तर लग्न करूनच जायचं. नंदिनी रिक्वेस्ट करत असते, एवढं सगळं झाल्यावर माझ्यावर लग्नाची जबरदस्ती करू नका, मी त्या मनस्थितीत नाहीये. पण आता नंदिनीचा मामा म्हणतो, नंदिनी लग्न तर तुला करावंच लागेल. आता ही नंदिनी सगळ्यांकडे आश्चर्याने बघते की असं कसं बोलू शकतात सगळेजण. पुढचा भाग बघायला अजिबात मिस करू नका प्रेक्षकांनो, कारण नंदिनी आता या सगळ्यांना प्रश्न करेल की तुम्ही सगळेजण माझ्याशी एवढे वाईट वागलात, आता कोण करणार आहे माझ्याशी लग्न. जीवा ऑलरेडी चिडलेला असतो काव्यावर, त्यामुळे तो तिथे जाऊन नंदिनीच्या डोक्यावर हात ठेवतो आणि म्हणतो, मी आहे नंदिनी, मी करेल तुझ्याशी लग्न. आता आपल्याला हे येणाऱ्या भागामध्ये दिसणार आहे. किती सुरेख दाखवलंय त्यांनी. म्हणजे मालिकेची स्टोरी जरी तुम्हाला आवडली नसेल ना तरी त्यांनी प्रेझेंट खूप छान केली आहे. हे मी तुम्हाला सारखं सांगेल. खरंच बघ आजचा भाग किती सुरेख होता ना प्रेक्षकांनो. नक्की लाईक करायला विसरू नका. भेटूयात उद्या याच वेळेवर. तोपर्यंत धन्यवाद.